2 एप्रिलला आनंदराज आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। तर आनंदराज आंबेडकर हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत होती आणि त्याचबरोबर त्यांचे समर्थक सुद्धा तशी मागणी करत होते, विनवणी करत होते आणि त्यानंतर आता आनंदराज आंबेडकर हे अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते। 2 एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यामुळे आता अमरावतीमध्ये आणखी एका उमेदवाराची भर पडणार असं दिसतंय। एकीकडे नवनीत राणा आहे तर दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार आहे आणि तिसरीकडे बच्चू कडू सुद्धा आपला उमेदवार देणार आहेत आणि त्यामध्येच आनंदराज आंबेडकर हे सुद्धा अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते। 2 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, कोणाला किती मतं पडणार, कोण विजयी होणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल, आणखी एका उमेदवाराची भर पडणार अमरावती लोकसभेच्या रिंगणात असं दिसतंय। आनंदराज आंबेडकर हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं आता स्पष्ट होतंय, काय अपडेट्स? नक्कीच पर आपण जर बघितलं रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभाची जे निवडणूक लढणार आहे, आपण जर पाहिलं तर गेल्या 6 महिन्यापासून जे आहे ते आनंदराज आंबेडकरांचे अमरावती जिल्ह्यामध्ये दौरे वाढले होते आणि त्यांनी महाविकास आघाडीकडे अमरावती लोकसभेची जागेची मागणी केली होती। मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाली, मात्र त्यांनी माघार घेतल्याची काही दिवसापूर्वी बातमी आली होती। मात्र आता जर पाहिलं तर त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।